श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवनाम समास 8वा सभा स्तवनाम. श्रीराम समर्थ. आता वंदू सकळ सभा जय सभेशी मुक्ती सुलभा. जेते सोये जगदीश उभा तिष्ठू ते भरे. नाही वैकुंठांचा ठाई नाही योग्यांचा हृदयी. माझे भक्त गाते ठाई ठाई तेथे मी तिष्ठतो नारदा. या कारणे सभा श्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ. नाम घोषे घडघडाट जय जया कारे गरजते. प्रेमल भक्तांची गायने भगवत कथा हरे कीर्तने. वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेते निरंतर. परमेश्वराचे गुणानुवाद नाना निरूपणाचे संवाद. अध्यात्मविद्या भेदांभेद मंथन जेते. नाना समाधानी तृप्ती नाना आशंका निवृत्ती. चिंते वैसे ध्यानमूर्ती वांगविळासे. भक्त प्रेमळ भाविक सभ्य सकुळ सात्विक. रम्य रसाल गायक निष्ठावंत. कर्मशील आचारशील दानशील धर्मशील. सुच्चस्मत पुण्यशील अंतर्शुद्ध कृपाळू. योगी वितरांगी उदास नेमक निग्रह तापस. विरक्त निस्पृह भवंस अरण्यवासी. दंडधारी जटाधारी नाथपंथी मुद्राधारी. एक बाल ब्रह्मचारी योगेश्वर. पुरोच्चरणी आणि तपस्वी. तीर्थवांसी आणि मनस्वी. महायोगी आणि जनस्वी जनासारखे. सिद्ध साधू आणि साधक. मंत्रयंत्र शोधक. एकनिष्ठ उपासक गुणग्राही. संत सज्जन विद्वजन. वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन. प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते. योगी उत्पन्न ऋषेश्वर. धूर्त तार्किक कवेश्वर. मनोजयाचे पुणेश्वर आणि दिग्वळकी. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी. योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन. पंडित आणि पुराणिक. विद्वास आणि वैदिक. भट आणि पाठक यजुर्वेदी. महाबळे महाश्रोते. याज्ञिक आणि अग्निहोत्री. वैद्य आणि पंचाक्षरी. परोपकारते भूत भविष्य वर्तमान. जय क्षत्रिय काळाचे ज्ञान भवश्रुत निराभिमान निरापेक्षी. शांती क्षमा दयाशील पवित्र आणि सत्वशील. अंतर्शुद्ध ज्ञानशील ईश्वर पुरुष. ऐसे जे का सभानायक जेते नित्यानित्य विवेक. त्याचा महिमा अळोळीक काय म्हणून वर्णावा. जेते श्रवणांचा उपाय आणि परमार्थ समजाय. तेथे जनाची तरुण पाय स्वगतची होय. उत्तमगुणाची मंडळी सत्वधीर सत्वांगळे. नित्य सुखाची नवाळी जेते वसे. विद्यापात्रे कळापात्रे विशेष गुणांची सत्पात्रे. भगवंताची प्रीतिपात्रे मिळाली जेते. प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंच आणि परमार्थी. गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यास साधिक. रुद्र तरुण आणि बाळ. पुरुष स्त्रिया दिक सकळ. अखंड जाती तमाळ अंतर्यामी. ऐसे परमेश्वराचे जन त्याशी माझे अभिनंदन. जयाचली समाधान अकस्मात वाणे. ऐशी सभेचा गजर तेथे माझा नमस्कार. तेथे नित्य निरंतर कीर्तनवंताचे. जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाहिजे उत्तम गती. ऐसा निश्चय होता ग्रंथी मात्र बोलिले. कडलो कीर्तन वरिष्ठ जेथे मिळते सभा श्रेष्ठ. कथा श्रवणे नाना नष्ट संदेह